नीट समजून घ्या। स्टेप 1, 100 ग्रॅम तीळ घेऊन त्यांना मिक्सरमध्ये थोडं बारीक करा आणि त्यानंतर त्या तिळांना एका भांड्यात काढून ठेवा। स्टेप 2, अर्धा लिटर पाणी घेऊन त्यात 100 ग्रॅम यष्टी मधू चूर्ण टाका। हे मिश्रण गॅसवर ठेवून मंद आचेवर उकळून निम्म होईपर्यंत आटवा। निम्म झालेलं मिश्रण गाळणीच्या साह्याने किंवा फडक्याच्या साह्याने गाळा। गाळलेलं लिक्विड म्हणजे यष्टी मधू क्वाथ। आता मगाशी बारीक केलेल्या तिळांमध्ये हे यष्टी मधू क्वाथ टाका आणि पुन्हा हे मिश्रण जे आहे गॅसवर ठेवा। मंद गॅसवर सतत हलवत तिळांमधलं पाणी आटून द्या आणि तीळ पुन्हा कोरडे होऊन द्या। आता हे कोरडे झालेले तीळ म्हणजेच प्रथम यष्टीमधू भावना मिळालेलं तीळ चूर्ण। आता हे चूर्ण 4 पटीने ताकदवान करण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया अजून 2 वेळा रिपीट करायची आहे। पुन्हा अर्धा लिटर पाणी घ्या, 100 ग्रॅम यष्टीमध्ये